नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगदी सर्व परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि विद्यार्थ्यांना एकदम ट्रिकी वाटणारा प्रश्न जो की आहे ट्रेनवरचे जे क्वेश्चन विचारले जातात ते विद्यार्थ्यांना खूप अवघड आणि क्रिटिकल वाटतात. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने ट्रेनवर विचारले जाणारे प्रश्न, त्याचे टाईप्स, कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, हे सगळे कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पहिल्या 15 मिनिटांमध्ये थोडा थिअरीचा पार्ट बघून घेऊया. त्यानंतर कुठलीही परीक्षा असू दे, कसाही प्रश्न असू दे, हा व्हिडिओ जर आपण पाहिलात आणि ह्या प्रश्नांची जर प्रॅक्टिस केलीत, तर ट्रेन ह्या चॅप्टरवर जेही प्रश्न येणार आहेत ते आपण आरामात सोडवू शकता. आता काय करायचं तुम्हाला, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अन्य इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. चला, ठीक आहे. आता ट्रेनवर कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात बरं, ते आपण एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया. तर इथं ह्या साईडला मी काय करतोय, ह्या साईडला टाईप लिहितोय आणि इकडे काय असणार आहेत त्याचे सूत्र, म्हणजे फॉर्म्युलाज. ह्या साईडला सूत्र लिहूया. ठीक आहे. कुठल्या कुठल्या टाईपचा प्रश्न येतो आता ते बघू. आता पहिल्या टाईपमध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल ही आपली ट्रेन आहे. ओके. आणि ही ट्रेन काय करते, एका पोलला, असा क्वेश्चन विचारला जातो, ट्रेन एका पोलला पास करत आहे. ट्रेन पोलला पास करते किंवा कशाला पास करते, एखादं झाड आहे, एखाद्या झाडाला पास करते किंवा एखादा व्यक्ती आहे, एखादा व्यक्ती आहे त्याला ती पास करते. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता ह्याच्यामध्ये लेंथ म्हणजे ट्रेनची लांबी आणि ट्रेनचा स्पीड म्हणजे ट्रेनचा वेग, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आता आपण काय म्हणूया, ह्याच्यामध्ये ट्रेनच्या लांबीला आपण म्हणतो LT आणि ट्रेनच्या स्पीडला म्हणतो आपण ST. स्पीड ऑफ द ट्रेन आणि लेंथ ऑफ द ट्रेन, ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्यात, महत्त्वाच्या आहेत. आता ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, जसं की पोल, ट्री और पर्सन म्हणजे किंवा व्यक्ती. आता ह्या काय आहेत, ह्या स्तब्ध आहेत. ह्यांना कुठलाही स्पीड नसतो. ठीक आहे. किंवा ह्यांना लांबी पण नसते. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट, हा झाला पहिला टाईप. आता दुसऱ्या टाईपमध्ये काय होतं, ही आहे ही आहे आपली ट्रेन. आणि ही जी ट्रेन आहे ती काय करत असते, एखादा प्लॅटफॉर्म आहे किंवा एखादा बोगदा आहे किंवा एखादा ब्रिज आहे, त्याला ती पास करत असते. आता हा काय आपल्या केसमध्ये, हा आहे ब्रिज. ह्याच्यामध्ये काय असू शकतं, ब्रिज आहे किंवा टनल म्हणजे बोगदा किंवा काय असतो, प्लॅटफॉर्म. ठीक आहे. ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कशा कशाला लांबी आहे, तर ह्यामध्ये दोन गोष्टींना लांबी आहे. एक तर ट्रेनला लांबी आहे म्हणून ती आपण काय म्हणतो, LT. ट्रेनला स्पीड आहे म्हणून आपण काय म्हणतो त्याला, ST. आता ब्रिजला काय आहे, स्पीड नाही आहे पण ब्रिजला काय लांबी आहे म्हणून आपण याला म्हणतो LP. प्लॅटफॉर्म, आता इथं प्लॅटफॉर्म हा शब्द वापरूया. इथंच बोगदा पण घेऊ शकता, याला एक लांबी आहे, स्पेसिफिक आपल्याला लांबी असते. बरोबर. हा झाला टाईप 2. ह्याच्यामध्ये काय विचारलेलं असतं, ही जी ट्रेन आहे ह्या बोगद्याला पूर्ण पास करते. तर ह्याच्यामध्ये कधी कधी ट्रेनची लांबी विचारली जाते, कधी कधी ट्रेनचा स्पीड म्हणजे ट्रेनचा वेग विचारला जातो, कधी कधी हे दोन्ही दिलेले असतात आणि बोगद्याची लांबी विचारली जाते. तर ह्या अशा गोष्टी विचारल्या जातात. तर आता तिसरा टाईप आहे. आता तिसऱ्या टाईपमध्ये काय होते, तर ही आपली ट्रेन आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं, एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पास करते. आता त्याच्यामध्ये दोन सिनेरिओ आहेत, दोन पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एका पद्धतीमध्ये काय असतं, तर ही जी दुसरी ट्रेन आहे ही काय करते, अपोजिट साईडने येते म्हणजे विरुद्ध दिशेने येते. ही स्पीडची दिशा अशी आहे, ह्या स्पीडची दिशा अशी आहे. तर ही विरुद्ध दिशेने येत असते. आणि दुसऱ्या केसमध्ये काय होतं, तर जी ट्रेनची दिशा आहे ती त्याच दिशेमध्ये असते. म्हणजे पहिल्या केसमध्ये विरुद्ध दिशेत ही विरुद्ध दिशा, आणि दुसऱ्या केसमध्ये त्याच दिशेत, म्हणजे जी पहिली ट्रेन आहे त्याच ट्रेनच्या दिशेमध्ये ही ट्रेन चालत असते. तर ह्याच्यामध्ये विचारलं जातं की ह्या ट्रेनला पास करण्यासाठी एकमेकांना जर ट्रेन पास करत असेल तर किती वेळ लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं दिलेले असतात. आता इथं इथं पण तेच आहे. ह्याच्यामध्ये ह्याला लांबी आहे ट्रेनला, ह्या ट्रेनला काय आहे, वेग आहे. बरोबर. इथं पण आहे. बरोबर. ह्याला पण लांबी आहे आणि गती पण आहे. ह्याला पण इथं काय, लांबी पण आहे आणि गती पण आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता चौथा टाईप काय असतो, चौथ्या टाईपमध्ये
एक ट्रेन आहे आणि ही ट्रेन काय करते, तर एक व्यक्ती आहे. आता ह्याच्यामध्ये पण अजून दोन भाग पडतात. ह्याच्यामध्ये व्यक्ती असतात, बरोबर. आता समजून घ्या, हा व्यक्ती आहे, हे चित्र असलं तरी व्यक्ती आहे आणि तो ट्रेनच्या विरुद्ध दिशेने चाललाय. आणि अजून एक टाईप काय असतो, हा जो व्यक्ती आहे तो ट्रेनच्याच दिशेने चाललेला आहे, बरोबर. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता हा काय चाललाय, हा अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशेमध्ये, आणि हा सेम डायरेक्शन. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये ज्यावेळेस व्यक्ती, पोल, झाड, ठीक आहे, ह्या गोष्टी असतात, तर त्यांना लांबी नसते. ह्या गोष्टींना काय नसते, लांबी नसते, बरोबर. फक्त ह्यांना स्पीड असू शकतो. ठीक आहे, ह्यांना स्पीड असू शकतो. म्हणजे हा व्यक्ती धावत आहे, ट्रेनच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, ट्रेनच्याच दिशेने धावत आहे, असे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता हे जर चार चार टाईप जर तुम्हाला कळाले असतील, तर आपण एक ह्यांच्या ह्याचे उत्तर, ह्याचे सूत्र कसे असतात, त्याचे फॉर्म्युले कसे असतात ह्याच्याकडे बघू. ठीक आहे. आता जेव्हा आपण जो पहिला टाईप आहे ज्याच्यामध्ये ट्रेन आणि पोल आहे, तर त्या केसमध्ये आपण काय करतो, आपल्याला एक सूत्र माहिती आहे. एक बेसिक सूत्र जे असतं ते काय असतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. स्पीड इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. आता हे सूत्र आपण सगळीकडे वापरणार आहोत. हे सूत्र तुम्ही नीट लक्षात ठेवायचे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता काय विचारलं जातं, की एखादी ट्रेन आहे आणि ती त्याचा लेंथ दिलेली असते आणि स्पीड दिलेला असतो, वेग दिलेला असतो, आणि विचारलेलं असतं की त्या ट्रेनला, त्या पोलला पास करण्यासाठी किती वेळ लागेल. तर त्याचं सूत्र कसं काढतो आपण, तर ह्या केसमध्ये टी बरोबर काय असतं, लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. येते लक्षात. आता हाच फॉर्म्युला आपण इथे टाकलाय, हा टाइम इकडे गेलाय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. हे आले लक्षात. तर असे प्रश्न आले. तर हे अशा प्रकारचे प्रश्न सोप्या सोप्याच्या परीक्षा असतात, जसं की तलाठी आहे, पोलीस भरती आहे, बाकीच्या ज्या सरळ सेवा भरतीतल्या परीक्षा असतात. हा खूप सिंपल प्रश्न आहे आणि खूप लवकर याचं उत्तर निघतं. ठीक आहे. आता दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, बोगद्याचं उदाहरण असतं, प्लॅटफॉर्म इथं दिलेलं आहे, बोगदा, प्लॅटफॉर्म किंवा ब्रिज, बरोबर. त्याच्यामध्ये बोगदा, प्लॅटफॉर्म किंवा ब्रिज हे दिलेले असतात आपल्याला, यांच्या लांबी दिलेल्या असतात किंवा लांबी काढायला सांगितलेली असते. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं, आता सेम आपण हा जो फॉर्म्युला बघितला होता, टाइम इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता ह्याच्यामध्ये लांबी कुठल्या गोष्टींना आहे हे बघायचं सगळ्यात आधी. तर लांबी कुठल्या गोष्टीला होती, आपल्याकडे लेंथला एक लांबी आहे आणि प्लॅटफॉर्म, बोगदा आणि प्लॅटफॉर्म यांना लांबी असते, बरोबर. तर ज्या लांबी आहेत त्यांची आपण काय करतो, ॲडिशन करून घेतो. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय करणार, लेंथ ऑफ ट्रेन प्लस आपण काय करणार, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म डिवायडेड बाय, याच्यामध्ये बोगदा, ब्रिज किंवा प्लॅटफॉर्मला काय असते, त्यांना गती नसते, पण ट्रेनला गती असते. म्हणून आपण काय करतो, ही ट्रेनची गती इथे लिहून घेतो. हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ, जसं आपण उदाहरणे सोडवायला घेऊ, तसं तसं आपल्याला हे सगळं अप्लाय करायचं आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. ज्या गोष्टींना लांबी असते त्यांची आपण काय केली करतो, ॲडिशन करतो, आणि खाली काय करतो आपण, फक्त आपल्याकडे ट्रेनचा स्पीड आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपण ट्रेनच्या स्पीडने त्याला डिवायडेड केले. आता हे फॉर्म्युला कुठून डिराईव्ह झाले, तर इथून स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणून काय असतो, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. तर हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आता आता तिसऱ्या केसमध्ये, तिसऱ्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय होतंय, फर्स्ट केसमध्ये दोन ट्रेन आहेत, दोन ट्रेन ह्या काय आहेत, ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने चालल्यात, दोन ट्रेन ह्या विरुद्ध दिशेने चालल्यात. मग काय करायचं, आता ह्या केसमध्ये दोन्ही ट्रेनना वेग आहे आणि दोन्ही ट्रेनना लांबी पण आहे, म्हणून एकमेकांना पास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला काय करतो आपण, आता दोघांना लांबी आहे म्हणून काय केलं आपण, LT, बरोबर. पहिल्या ट्रेनची लांबी LT1, दुसऱ्या ट्रेनची लांबी LT2 म्हणूया त्याला, डिवायडेड बाय, आता दोघांना पण काय आहे, स्पीड पण आहे. आता ह्या केसमध्ये लक्षात ठेवायचं, आपण ह्यांची कधी पण बेरीज करतो, पण ज्यावेळेस विरुद्ध दिशेने असतात त्यावेळेस जो स्पीड असतो त्यांची पण आपण बेरीजच करतो, S1 अधिक S2. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ह्यांची काय करतो आपण, ज्यावेळेस विरुद्ध दिशेने, हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा, ज्यावेळेस विरुद्ध दिशेने असतो त्यावेळेस काय करतो आपण, बेरीज करतो. कशाची बेरीज करतो, स्पीडची. ह्याची तर आपण करतोच बेरीज दरवेळी, बरोबर, पण स्पीडची आपण बेरीज करतो. आणि दुसऱ्या केसमध्ये
दोन्ही या ज्या ट्रेन आहेत, ट्रेन 1 म्हणजे आपण याला ट्रेन ए म्हणू, याला ट्रेन बी जर म्हटलं, ट्रेन ए आणि बी जर एकाच दिशेने असतील, आता इथं जर एकाच दिशेला असतील, एकाच दिशेला असेल तर आपण काय करतो टी बरोबर काय करतो आपण L1 LT1 आपण आपल्याला ट्रेन 1 ची लांबी माहिती आहे, LT2 ट्रेन 2 ची लांबी माहिती आहे, आणि खाली काय करतो आपण वजाबाकी करतो, बरोबर. वजाबाकी करतो म्हणजे स्पीडची वजाबाकी, म्हणजे S1 मायनस S2, इथं वजाबाकी, हे खूप इम्पॉर्टंट आहे. एकाच दिशेने असेल तर वजाबाकी कशाची वजाबाकी करतो, तर स्पीडची. त्यांची जी स्पीड दिलेली असतात त्यांची आपण वजाबाकी करतो. हे एवढं सोपं आहे. आता शेवटची जी केस आहे आपली, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, एक ट्रेन आहे ज्याला लांबी आहे, बरोबर, त्याला स्पीड पण आहे, आणि अपोजिट हा जो व्यक्ती आहे तो अपोजिट दिशेने चाललाय आणि त्याच दिशेने चाललाय, म्हणजे जवळपास ह्याच्यासारखं. पण जसं मी सांगितलं की व्यक्तीला काय असते, लांबी नसते, बरोबर. तर मग ह्या केसमध्ये काय होतं, सोपं होऊन जातं आपलं. अशाच प्रकारचे आपले उदाहरणं येतात. जर व्यक्ती अपोजिट दिशेने चाललेला असेल तर आपण काय करणार, ट्रेनची लांबी घेणार, त्याच्यातून काय करणार, स्पीड. आता जर हा अपोजिट चालला असेल तर ट्रेनचा स्पीड घ्यायचा आपल्याला ST प्लस ह्याचा जो स्पीड असेल व्यक्तीचा, त्याला काय म्हणू आपण, S1 म्हणू, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये सेम, आपण आधी जशी बेरीज केली होती त्याच प्रकारे आपण काय करणार आहे, हे तर LT बरोबर डिवायडेड बाय ST ट्रेनचा स्पीड मायनस कोणाचा स्पीड, त्याच दिशेने चालला होता, सेम डायरेक्शनमध्ये चाललाय, हा अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललाय, मग इथं बेरीज केली, इथं काय करायची, वजाबाकी. ठीक आहे. तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं जसं आपण पुढे जाणार आहे ह्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. चला आता आपण क्वेश्चन बघू. आता हा जो क्वेश्चन आहे हा टाईप 1चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय म्हणतोय, एक ट्रेन 79.2 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालत आहे. ती 7 सेकंदात एका खांबाला ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी विचारली. आता इथं आपण काय करतोय, आपल्याला काय माहिती आहे, एक ट्रेन आहे, तिची स्पीड दिलेलं काय 79.2 किलोमीटर पर आवर, बरोबर. आणि ती काय करते, आपल्याकडे एक पोल आहे, बरोबर, हा पोल आहे. पोलला किती सेकंदामध्ये पार करते, 7 सेकंदमध्ये. आता आपल्याला माहिती आहे, आपण काय शिकलो होतो की टाइम आपल्याला ट्रेनची लांबी विचारली, आपल्याकडे एक सूत्र आहे, बरोबर. आपण काय शिकलो होतो, टाइम बरोबर काय डिस्टन्स अपॉन स्पीड. आता ह्याच्यामध्ये डिस्टन्स काय आहे आपल्याला माहिती नाहीये, बरोबर. ट्रेनची लांबी जी की आहे LT, बरोबर. आणि आपल्याकडे काय आहे, स्पीड आहे, बरोबर, तो काय आपण मानू ST, बरोबर. आता हे पहिल्यांदा मी सांगतो जरा समजून, जसं आपण पुढे जाऊ तसं आपण फास्ट घेणार आहे थोडंसं, ओके. तर आता आपल्याकडे टाइम माहिती आहे, बरोबर, किती आहे तो 7 सेकंद आहे. लेंथ ऑफ ट्रेन आपल्याला काढायचं आहे, आणि आपल्याला काय दिलंय, स्पीड दिलेलं आहे. स्पीड काय दिलेलं आहे, 79.2 किलोमीटर आहे, ठीक आहे. पण हे सगळे जे बाकीचे आहेत ते काय आहेत, हे काय सेकंड्समध्ये आहे, म्हणून आपल्याला काय करायला लागणार, याला किलोमीटर टू मीटर करावं लागणार. त्यासाठी आपण काय करतो, किलोमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी 5/18ने याला काय करतो, गुणतो, बरोबर. आता हे आपण सोडून घेऊ. आता काय करणार, 7 इज इक्वल टू LT डिवायडेड बाय, बरोबर. आता इथं काय करतो मी 790 लिहितो आणि त्याला डिवायडेड बाय 10 करतो, त्याचं एकच होतं, बरोबर ते, आणि 5/18, बरोबर. आता ह्याला सोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय येईल ह्याच्यामध्ये, 5 एके 5, 5 दुने 10 होतील, बरोबर. त्यानंतर 18 एके 18, 18 चोक 72, 7 उरले, 18 चोक 72, बरोबर. त्यानंतर बेक बे इथं 22 येतील, बरोबर. तर तर LT बरोबर काय येईल आपला, LT बरोबर हे काय इकडं, हे 22 आहेत, आता हे 22 इकडं जातील, 22 गुणिले 7 बरोबर 154, बरोबर मीटर, सॉरी 154 मीटर. ठीक आहे. तर बघायचं आहे काय काय ट्रेनची लांबी किती झालेली आहे आपली, 154 मीटर. हा खूप सोपा प्रश्न आपण घेतलेला आहे. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन कुठला आहे ते आपण बघू. तर आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलंय, एक ट्रेन 72 किलोमीटर तास या वेगाने जात आहे, ट्रेनची लांबी 220 मीटर आहे, तर 330 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पार करण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे. आता आपण ऑलरेडी अशा प्रकारचा क्वेश्चन टाईप पाहिलाय, हे बघायचं आहे आपल्याला कसं सोडवता येईल, बरोबर. आता इथं ठीक आहे, इथं
काय सांगितलंय, एक ट्रेन आहे ज्याची लांबी दिलेली आहे 72 ज्याचा वेग दिला आपल्याला, काय दिलाय 72 किलोमीटर पर आवर, बरोबर. ट्रेनची लांबी पण दिलेली आहे, किती दिली आहे 220 मीटर, बरोबर. आणि ते काय करते, एका 330 मिलीमीटर एक प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म आहे, त्याची लांबी दिलेली आहे आपल्याला 330 मीटर, बरोबर. तर किती वेळ लागेल हे विचारलं. आता आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय. आता लांबी कुणाकुणाकडे आहे ह्याच्यामध्ये, प्लॅटफॉर्मकडे पण लांबी आहे आणि ट्रेनकडे पण लांबी आहे. त्याच्यामुळे काय करणार आपण, ह्या दोघांची पण बेरीज करणार. म्हणजे आपण जर लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मची लांबी घेतली, लेंथची पण ट्रेनची पण लांबी घेतली, आणि आता त्याच्याकडं प्लॅटफॉर्मला स्पीड आहे का, नाही, म्हणून काय करायचं, फक्त आपल्याला काय करायचं, जो ट्रेनचा स्पीड आहे, बरोबर, स्पीड ऑफ ट्रेन, हेच गोष्ट आपल्याला फक्त घ्यायची. मग याच्यामध्ये आपल्याला टाइम काढायचा आहे, बरोबर. तर किती वेळ लागेल, आता लेंथ ऑफ ट्रेन काय आहे, बरोबर, 200 किती आहे 20, बरोबर, 220 मीटर अधिक किती 330 मीटर डिवायडेड बाय आपल्याकडे स्पीड आहे ट्रेनचा, तो किती आहे 72. आता हा किलोमीटर पर आवरमध्ये आपल्याला काय करायचं याला मीटरमध्ये, त्यामुळे काय करतो आपण 518 ने काय करतो त्याला गुणतो, बरोबर. मग टाइम बरोबर काय येईल, या दोघांची बेरीज केली, 220 अधिक 330 किती झाले 550, बरोबर, 550. आणि इथं काय करतोय आपण, 18 1 18, 18 चोक 72, आणि हे काय झाले 5 चोक 20, इथं हे गेले 55च्या निम्मे किती 27.5, बरोबर. हे काय झाले आपले सेकंड्स. तर जो ह्याच्या ट्रेनला आहे प्लॅटफॉर्म पूर्ण पार करण्यासाठी किती वेळ लागणार 27.5, आहे का उत्तर डी, डी फॉर DYSP. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला, तिसरा प्रश्न काय म्हणतोय, एक ट्रेन 90 किलोमीटर/तास वेगाने चालते आणि 1 मिनिटात प्लॅटफॉर्म पार करते. जर ट्रेनची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी समान असेल तर ट्रेनची लांबी काढायची आपल्याला, बरोबर. तर इथं काय करूया आपण, आपल्याकडे काय माहिती आहे आपल्याला, एक ट्रेन आहे, बरोबर, तिचा वेग दिलेला आहे आपल्याला, काय दिलाय तो 90 किलोमीटर/तास, 90 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. ट्रेनची आपल्याला लांबी काढायची आहे, ती काय करूया आपण LT ही मानून घेऊ, बरोबर. आणि काय करतोय, एक प्लॅटफॉर्म आहे, बरोबर, आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी आपल्याला काढायची आहे. आता ह्या दोघांच्या लांबी समान आहेत, म्हणून काय करू, ह्याला पण आपण LT म्हणून घेऊ, दोघांची लांबी समान दिलेली आहे म्हणून. आता अजून काय दिलेलं आहे आपल्याला इन्फॉर्मेशन, की 1 मिनिटात हे जे झालेलं आहे ते किती मिनिटात झालंय, 1 मिनिटात. 1 मिनिट म्हणजे आपल्याकडे किती आहे 60 सेकंद, बरोबर. आता आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला जो माहिती होता, की टाइम इज इक्वल टू, बरोबर, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू टाकून घेऊ. आपल्याकडे काय माहिती आहे, टाइम माहिती आहे आपल्याला, टाइम किती आपल्याकडे 60 सेकंद. डिस्टन्स आपल्याला टोटल माहिती नाहीये, पण दोन्ही लांबी समान आहेत, त्यामुळे आपण काय करतो LT अधिक LT करणार आहे, बरोबर. दोन्ही आपण बेरीज करतो ज्यावेळेस आपल्याकडे दोन्ही लांबी असतात त्यावेळेस, म्हणून काय येईल ते 2LT, बरोबर. हे तर लक्षात, हे कुठून आलं, 2LT म्हणजे काय झालं याच्यामध्ये, प्लॅटफॉर्मची लांबी, आपल्या ट्रेनची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी आपण काय करतो त्यांची बेरीज करून इथं वरती लिहितो, आणि खाली असतो आपला स्पीड, बरोबर. तर स्पीड आपल्याला माहिती आहे की तो किती आहे 90 किलोमीटर/आवर, त्याला आपण मीटर/सेकंड मध्ये करण्यासाठी 510 ने गुणतो. आता 18 1 18, 18 पंचे 90, बरोबर. आता काय होईल इथं 2LT, बरोबर, 2LT इथं येईल, इथं काय येईल 25, सॉरी, इथं काय येईल 5 5 25, आणि इकडं काय आपला 60, बरोबर. आता इथं काय करायचं आपल्याला, 25 सख्ख किती होईल आपलं 150, यांचा गुणाकार होतो तिरकस, म्हणून काय होणार आहे 25 सख्ख 150, आणि हे 0 येईल, करेक्ट. आणि बरोबर 2LT, म्हणून LT बरोबर किती येईल 150 भागिले 2, बरोबर, सॉरी 25 हे किती येतं आपलं 1500 येते, बरोबर हे. आणि LT बरोबर किती येईल आपलं मग 750 मीटर, बरोबर, 750 मीटर. कुठं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर C. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिलंय, आपल्याला काय इनपुट्स दिलेले आहेत हे सगळ्यात आधी बघून घ्यायचंय, आणि त्याच्या प्रकारे असे फॉर्म्युले सोप्या भाषेत आपण सांगतोय, सोप्या पद्धतीने असे सोडवायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, बघा चौथा क्वेश्चन काय म्हणतोय, तर एक ट्रेन एका स्थिर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात पार करते आणि 105 मीटर लांबीच्या बोगद्यास 17 सेकंदात पार करते. तर त्या ट्रेनचा वेग आपल्याला विचारलाय. अ ट्रेन क्रॉसेस स्टेशनरी पर्सन इन 10 सेकंड्स अँड अ टनेल ऑफ लेंथ 105 मीटर्स इन 17 सेकंड्स. व्हॉट इज द स्पीड ऑफ ट्रेन, स्पीड ऑफ ट्रेन आपल्याला विचारलाय. आता थोडासा ट्रिकी वाटू शकतो क्वेश्चन, पण क्वेश्चन सोपा आहे. आता इथं बघा आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन करून ह्याचं उत्तर सोडवायचं. आता काय करते, आता समजून घ्या ही एक ट्रेन आहे, बरोबर, आणि हा जो आहे इथं एक व्यक्ती उभा आहे, बरोबर. आता व्यक्तीला काय असतो, आपण जसं सांगितलंय, तर व्यक्तीला काय असतो स्पीड नसतो, बरोबर, याला स्पीड नसतो, पण ट्रेनला स्पीड आहे, बरोबर.
आपल्या ट्रेनचा वेग काढायचा, आपल्याला माहिती नाही आहे ट्रेनचा वेग पण, बरोबर. आपल्याला ह्याचं लांबी पण माहिती नाही आहे, ट्रेनचा स्पीड पण माहिती नाही आहे, स्पीड ऑफ ट्रेन पण आपल्याला माहिती नाही आहे. पण हीच ट्रेन अजून काय करते तर एका बोगद्यास, म्हणजे हे काय, हां हां, आता ह्याच्यामध्ये काय झालंय तर हे काय केलं यांनी 10 सेकंड्समध्ये केलंय हे काम, बरोबर. हे काम 10 सेकंडमध्ये केलंय. आणि दुसरा सिनेरिओ काय म्हणतोय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी, 105 मीटर लांबीचा एक बोगदा आहे, बरोबर. हा किती लांबीचा बोगदा आहे, 105 मीटर लांबीचा बोगदा आहे. त्याला काय करते ती ट्रेन 17 सेकंदात पार करते, बरोबर. इथं पण आपल्याला लेंथ आणि स्पीड आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. तर अशा केसमध्ये असे प्रश्न आता कसे सोडवायचेत ते आपण बघू. ठीक आहे. आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, आपण काय म्हणायचो की स्पीड, बरोबर, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हे आपल्याला सूत्र माहिती आहे. आता काय म्हणू आपण, हा पहिला सिनेरिओ, ह्याला म्हणू पहिला सिनेरिओ, ह्याला म्हणू दुसरा सिनेरिओ, आणि ह्याला काय करूया आपण कम्पेअर करून बघू, बरोबर, ह्या फॉर्म्युलावरून. आता काय करावं लागेल आपल्याला, इथं काय दिलेलं आहे, हे 17 सेकंद दिलेले आहेत, बरोबर. तर आपल्याला ठीक आहे, आपल्याला पहिल्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की तो एका व्यक्तीला, आपण काय करतोय, एका व्यक्तीला पास करतोय, म्हणून या केसमध्ये जो टाइम लागणार आहे, बरोबर, टाइम लागणार आहे तो काय असणार आहे, लेंथ ऑफ ट्रेन, बरोबर, डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन, हे असणार आहे टाइम. आणि दुसऱ्या केसमध्ये जो आपल्याला टाइम लागणार आहे, बरोबर, सॉरी, हे अशा पद्धतीने नाही करायचं आपल्याला, आपल्याकडे टाइम हा फॅक्टर आपल्याकडं आहे, बरोबर, टाइम फॅक्टर आहे आपल्याकडं, म्हणून काय करूया आपण वेगळी पद्धत वापरू ह्याच्यासाठी. ठीक आहे. तर इथं काय करतो आपण, तर टाइम फॅक्टर आपल्याला दिलेला आहे, म्हणून काय करतो आपण डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. इथं एल टी डिवायडेड बाय, इथं काय दिलेलं आहे आपल्याकडं, पहिल्या केसमध्ये 10 सेकंद आहेत, आणि दुसऱ्या केसमध्ये एल टी, बरोबर, अधिक आपल्याकडे बोगदा आहे, त्याची लांबी आपल्याला माहिती आहे, बरोबर, 105 ही लांबी दिलेली आहे, आणि ह्याला लागलेला वेळ पण आपल्याकडं आहे. इथपर्यंत येते लक्षात. बघा आपण इथं काय करतोय, ही जर बाजू बघितली आपण, तर इथं काय आहे, आपण काय करतोय स्पीड, स्पीड हे काय कशाचं सूत्र आपण टाकलं, इथं स्पीडचं सूत्र टाकलंय, बरोबर. आपल्याला वेग माहिती नाहीये म्हणून आपण काय करतोय कम्पेअर करतोय वेग, बरोबर. इथं आपण येऊ परत एकदा ह्याच्याकडं. आता आपण काय केलं, दोघांना कम्पेअर केलं स्पीड, आपल्याकडे माहिती आहे दोघांचा, दोन्ही ट्रेनचा स्पीड सारखा आहे म्हणून आपण यांना कम्पेअर केलं. तर आता काय करूया आपण, इथं काय होईल 17 LT होईल, बरोबर, इथं येईल 17 LT, बरोबर. त्यानंतर इकडं आलो, इथं काय येईल 10 LT अधिक येईल, बरोबर. आता इथं काय येईल, हे 10 इकडं जातील, मग काय येईल इथं 7 LT, बरोबर, असं येईल, येतंय लक्षात. आणि मग म्हणून जर आपण यांचा भागाकार केला 1050 भागिले जर 7, हे जर तुम्ही केलं तर ह्याचा भागाकार किती येतो, हा येतो 150. म्हणजे आपल्याकडे काय मिळालंय, ही गोष्ट काय आहे तर ही लेंथ ऑफ ट्रेन आहे, बरोबर. हा ट्रेनची लांबी आपल्याला मिळाली आहे, ही ट्रेनची लांबी मिळेल, हे उत्तर नाही मिळालेलं. आता आता इम्पॉर्टंट गोष्ट बघायची आपल्याला. आता आपण काय म्हणत होतो, ट्रेनची लांबी आहे, आता त्याच्यावरून आपल्याला काय काढता येऊ शकतो स्पीड, बरोबर. आता इथं जाऊया आपण, बरोबर, आपल्याकडं काय काढायचं आहे, स्पीड काढायचं आहे, म्हणून काय केलं आपण स्पीड. आता आपल्याकडं एल टी म्हणजे माहिती आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहिती झालं, आता किती झालंय ते 150. आणि आपल्याकडं काय होती अजून एक इन्फॉर्मेशन, काय आपल्याकडं टाइम पण माहिती आहे. आपण हा सिनेरिओ घेतलाय पहिला व्यक्तीचा, बरोबर. त्या व्यक्तीला काय लागलं होतं, 10 सेकंद लागले होते, म्हणजे 150 भागिले 10, बरोबर. याचं उत्तर किती येतं आपलं 15. 15 काय हे 15 मीटर पर सेकंद. आता हे मीटर पर सेकंड काय, कारण सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते मीटरमध्ये आहेत, म्हणून उत्तर येते आपलं सी. येते लक्षात. तर असे हे कुठला एक ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, आपण काय केलंय थोडं ॲप्लिकेशन केलंय, कंपॅरिझन करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5, पाचवा क्वेश्चन बघूया काय आहे, वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. 67 मीटर लांबीची ट्रेन 10 सेकंदात 33 मीटर लांबीचा बोगदा पार करते, बरोबर. 65 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला पार करण्यासाठी ट्रेनला किती वेळ लागेल, असा क्वेश्चन विचारलेला आहे. आता बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आहे ते. इथं काय आहे आपल्याकडं दोन
दोन इन्फॉर्मेशन दिलेले आहेत, बरोबर. एक तर काय दिलेलं आहे, आपल्या एक ट्रेनची लांबी दिलेली आहे, बरोबर. ती किती आहे? 67 मीटर, बरोबर. त्यानंतर काय दिलंय, एक 33 मीटर लांबीचा बोगदा दिलेला आहे आपल्याला, बरोबर. हा काय आपला बोगदा, ज्याची लांबी किती आहे? 33 मीटर, बरोबर. त्यानंतर हे काय झालंय, हे किती सेकंदात पार केलंय त्यांनी? तर 10 सेकंदात पार केलंय. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय विचारलंय, 65 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला पार करण्यासाठी त्याला त्या ट्रेनला किती वेळ लागेल? आता इथं काय दिलंय त्यांनी आपल्याला, एक 65 मीटर लांबीचा एक बोगदा दिलाय आणि तिथं काय सांगितलंय, इथं सांगितलंय एक व्यक्ती उभा आहे, त्या प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती उभा आहे असं आपल्याला सांगितलंय. तर तीच ट्रेन त्या व्यक्तीला पार करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे असं आपल्याला विचारलंय, बरोबर. तर आता इथं काय करतो आपण, दोघांच्या आपल्याला ज्यावेळेस लांबी माहिती असतात त्यावेळेस काय करतो आपण, त्यांची बेरीज करतो आणि आपल्याला इथं काय, आपल्याला वेळ पण आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर आता सगळ्यात आधी ह्या ह्या गोष्टींवरून आपण काय काढू शकतो, तर स्पीड काढू शकतो. स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता हे डिस्टन्स काय आपल्याला 67 अधिक 33 आणि टाइम किती लागलाय त्या गोष्टीला, तर 10 सेकंद टाइम लागलेला आहे. 67 आणि 33 आपले झाले 100 भागिले 10, म्हणजे आपला जो स्पीड झालाय तो काय झालाय, किती झालाय, 10, बरोबर. स्पीड आपल्याला किती झालाय, 10, करेक्ट. तर आता इथं काय आहे, इथं सांगा मला, हा जो व्यक्ती आहे हा प्लॅटफॉर्मवर उभा आहे, बरोबर. तर ही जी लांबी दिलेली आहे प्लॅटफॉर्मची, हा जो प्लॅटफॉर्मची जी लांबी दिलेली आहे ह्याचा काहीच संबंध नसतो, बरोबर. हे आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जो व्यक्ती आहे जो की स्थिर उभा आहे, बरोबर, जो व्यक्ती जो आहे तो स्थिर उभा आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं आहे, करेक्ट. ठीक आहे. तर त्याला आपल्याला पास करून जायचंय. तर आता मला सांगा, जर 100 मीटर, बरोबर, 100 मीटरसाठी आपल्याला किती वेळ लागत होता, 10 सेकंद लागत होते. आता काय करायचं आपल्याला, जी ट्रेनची लांबी आहे तेवढीच आपल्याला पास करायची. आपण आधी बघितलं होतं की एखादा व्यक्ती असू द्या, पोल असू द्या, किंवा काय असू द्या, झाड असू द्या, बरोबर, किंवा ट्री असू द्या एखादा. तर ह्या काय असतात, व्यक्ती स्थिर असतात, त्यांना कुठलाही प्रकारचा स्पीड नसतो. तो व्यक्ती उभा आहे तिथं, पण तो प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे, पण त्या लांबीचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तर ती जी ट्रेन आहे तेवढंच आपल्याला स्पीड त्याचं कव्हर करायचं आहे. 100 मीटरला जर 10 सेकंद लागत आहेत, तर मला सांगा 67 मीटरला किती वेळ लागेल? 6.7 सेकंड लागतील, बरोबर. 100ला 10 तर 67ला किती? 6.7. तर आपलं उत्तर आहे सी, 6.7 सेकंड. तर हे थोडासा विचार करून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. येते लक्षात? चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. 6वा प्रश्न काय म्हणतोय, दोन ट्रेन आहेत, ट्रेन ए आणि ट्रेन बी अनुक्रमे 80 किलोमीटर पर तास आणि 70 किलोमीटर पर तास या वेगाने चाललेले आहेत, बरोबर. ठीक आहे. तर हे कसं सोडवायचं बघू. तर ट्रेन ए जी आहे ती किती आहे, 80 किलोमीटर पर तास, आणि ट्रेन बी जी आहे ती त्याच्या विरुद्ध दिशेने चाललेली आहे 70ने, बरोबर. 70 किलोमीटर पर तास ह्या वेगाने चाललेली आहे. ही आहे ट्रेन ए, ही आहे ट्रेन बी, बरोबर. आता ह्यांच्या किती मीटरच्या आहेत ह्या ते पण आपल्याला दिलेलं आहे. तर ही जी ट्रेन आहे ती 1.2 किलोमीटर त्याची लांबी आहे, आणि हिची किती आहे, 0.8 किलोमीटर लांबी आहे, बरोबर. हे सगळ्या किलोमीटरमध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेत. आता किती सेकंद लागतील जलद ट्रेनला पार करण्यासाठी, धीम्या ट्रेनला किती सेकंद लागतील असं विचारलेलं आहे. तर खूप सोपं प्रश्न आहे. टाईप आपण जर बघितलं तर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेन आहेत, हा शब्द महत्वाचा आहे की ह्या काय चालल्यात, विरुद्ध दिशेने चाललेल्या आहेत, अपोजिट डिरेक्शनमध्ये चाललेल्या आहेत. त्यावेळेस काय करतो आपण, जे वेग असतात त्यांची आपण बेरीज करतो, आणि हे जे असतात त्यांची पण आपण बेरीज करतो. आता सगळ्यात आधी डिस्टन्स 1.2 किलोमीटर अधिक 0.8 किलोमीटर हे किती होतात आपले, 2 किलोमीटर. आणि खाली काय करायचं आहे आपल्याला, खाली आपल्याला यांची पण आपण बेरीज करतो. 8 आणि 7 15 म्हणजे 150, बरोबर, 150 किलोमीटर पर आवर, बरोबर. आता हे तास आहेत, बरोबर. ह्याला काय करून घेऊन जाऊ आपण, वरती घेऊन जाऊ. हे तासला वरती घेऊन गेल्यावर आपण काय होणार आहे, हे 2 किलोमीटर आधी मिनिटामध्ये केलं आणि नंतर सेकंदामध्ये केलं, तर याला 60 गुणिले 60ने गुणलं, हे किलोमीटर आपले झाले कॅन्सल. म्हणून आता टाइम टी बरोबर काय होणार आहे आपलं बघा. काय करूया आपण, ह्या शून्याला शून्य हा घालून टाकू. 15 एके 15, 15 चोक 60, बरोबर. 6 चोक 24 दुने 48 सेकंद, हे आपलं उत्तर. तर 48 सेकंद आहे का, येस, आन्सर सी. येते का लक्षात? इथं काय केलं आपण, काय केलं,
आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे बरोबर, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स कसं केलं आपण, दोघांची बेरीज केली 2 किलोमीटर, आणि यांची पण बेरीज करतो. ज्यावेळेस ट्रेन विरुद्ध दिशेने असतात त्यावेळेस आपण काय करतो, बेरीज करतो. म्हणून ते झाले 150. 8 आणि 7 15, 150 झाले. आता काय इथं दोन्ही किलोमीटरमध्ये दिलं होतं, म्हणून किलोमीटरला किलोमीटर घालवले, आणि हे जे आवर आहे ते आपण वरती घेऊन गेलो बरोबर. त्या व्हॅल्यूला आपण 60 गुणिले 60 असं केलं त्याच्यामुळं, आणि हे करून आपलं उत्तर आलेलं आहे 48 सेकंद बरोबर. मित्रांनो, माझी शिकवण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत आपण पुढे जाऊन बघणार आहे, तर हा व्हिडिओ पाहत राहा. चला ना, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. इथे या प्रश्नामध्ये काय विचारले बघूया. 7वा प्रश्न आहे, 30 मीटर 300 मीटर आणि 400 मीटर लांबीच्या दोन ट्रेन ए आणि बी एकाच वेळी एकमेकांकडे चालू लागतात आणि 10 सेकंदात एकमेकांना पार करतात. जर ट्रेन ए ची गती 50 मीटर पर सेकंद असेल तर ट्रेन बी ची गती विचारलेली आहे आपल्याला. सोपा प्रश्न आहे. आधीचा जो प्रश्न होता ह्याच्या आधीचा तशाच प्रकारचा प्रश्न आहे. बघूया हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते आपण इथं बघू. आता इथं दोन ट्रेन दिलेले आहेत. एक आहे ट्रेन ए, जिची लांबी किती दिलेली आहे आपल्याला, 300 मीटर, आणि ट्रेन बी ची लांबी जी दिलेली आहे ती दिलेली आहे 400 मीटर बरोबर. ही ट्रेन ए आहे, ही ट्रेन बी आहे. आता तिथे काय सांगितलं, एकमेकांकडे चालू लागतात. एकमेकांकडे म्हणजे काय झाला अर्थ त्याचा, विरुद्ध दिशेने बरोबर. टुवर्ड्स इच अदर म्हणजे विरुद्ध दिशेने, म्हणजे अपोजिट बरोबर. आता ही केस आहे आपल्याकडं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलंय, त्या दोन ट्रेन काय करतात, एकमेकांना किती सेकंदात पार करतात, ते तर 10 सेकंदात. ही पण इन्फॉर्मेशन आली आपल्याकडं. ए ची गती दिलेली आहे आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये, तर इथे लिहून घेऊ आपण बरोबर. काय दिलंय, 50 मीटर पर सेकंड, आणि आपल्याला काय काढायचंय, ट्रेन बी ची, जी मानू आपण एक्स मीटर पर सेकंद बरोबर. आता आता काय करायचंय आपल्याला, आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या सगळी ती इन्फॉर्मेशन टाकून आपल्याला गणित सोडवायचं. आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, अशी गणितं सोडवताना जो टाइम लागणार आहे त्यासाठी आपण काय करतो, दोन्ही ट्रेनच्या ह्यांची लांबींची बेरीज करतो. दोघांकडे लांबी आहे बरोबर, आणि दोघांकडे काय वेग पण आहे, म्हणजे दोघांकडे स्पीड आहे बरोबर. तर इथं काय करायचंय, 300 अधिक 400 बरोबर, आणि डिवायडेड बाय करतो, काय करतो आपण, दोघांची पण बेरीज करतो, म्हणजे 50 अधिक एक्स. येते लक्षात. आता इथं काय झालं वरती, 300 अधिक 400 बरोबर 700 डिवायडेड बाय 50 अधिक एक्स, आणि आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, हे किती करण्यासाठी त्याला किती वेळ लागला होता, 10 सेकंद. आता काय करून घेऊ, इथं काय होणार आहे, 500 बरोबर अधिक 10x बरोबर काय होणार आहे आपलं 700 बरोबर. तर आपण काय करू, हे जर इकडे आले तर इथे किती राहतील, 700 वजा 500 200 बरोबर 10x, म्हणून x बरोबर किती येणार आहेत आपले 20 मीटर पर सेकंड बरोबर. आपला काय ऑप्शन येतोय, ऑप्शन नंबर सी. विरुद्ध दिशेने ज्या ट्रेन चालतात त्यांचं आपण उदाहरण इथं पाहिलेलं आहे. येते लक्षात. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतोय, एक ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात पार करते आणि 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 35 सेकंदात पार करते. येते लक्षात. तीच ट्रेन विरुद्ध दिशेने येणाऱ्या 200 मीटर लांबीच्या दुसऱ्या ट्रेनला 10 सेकंदात पार करते. तर दुसऱ्या ट्रेनची गती आपल्याला विचारलेली आहे. थोडासा क्लिष्ट वाटतोय प्रश्न, पण आपण चला आपण सोपं करून बघूया. आता एक एक करून बघू. एक काय आहे, एक ट्रेन आहे, ते एका खांबाला, जी आपण ट्रेन आहे बरोबर, ती काय करते, एक जो खांब आहे म्हणजे पोल दिलेला आहे आपल्याला ह्या केसमध्ये, तर त्याला काय करते, 20 सेकंद मध्ये पार करते बरोबर. तर ह्याच्यावरून काय होते, 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पण काय करते ती, हे एक उदाहरण झालं. त्यानंतर काय करते, हा जो 300 मीटर लांबीचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला काय करते ती 35 सेकंदात पार करते बरोबर. दोन केस आपल्याकडं आहेत. ओके, तर ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय, ह्या दोन्ही ह्यांचा जर संदर्भ आपण जर घेतला तर आपल्याला हे लक्षात येतंय की ही जी ट्रेन आहे बरोबर, तर ती काय करत असणार आहे, ती काय करते, तर त्याचा जो स्पीड आहे तो काढण्यासाठी आपण काय करू शकतो, इथं लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती आहे बरोबर, लेंथ ऑफ ट्रेन आपल्याला माहिती आहे, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती आहे बरोबर. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय करूया, हे उदाहरण घेऊन, आणि आपल्याला वेळ पण आपल्याला माहिती होता 35 सेकंद, म्हणून काय करू शकतो आपण 300 बरोबर लेंथ ऑफ ट्रेन आपल्याला माहिती नाही, पण लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म आपल्याला माहिती आहे. इथे किती लागलेलं आपल्याला 35 सेकंद लागले होते बरोबर. हे काय झालंय आपल्याकडं, हे एक उदाहरण झालंय, येते लक्षात. आणि
दुसरा उदाहरण म्हणजे जे होतं पहिलं, ते एक खांबाला ट्रेन जी पार करत होती, त्याचा पण तो स्पीड होता. पण त्यावेळेस काय होत असणार आहे, बरोबर, खांबाच्या वेळेस, तर 20 सेकंदामध्ये, म्हणजे ट्रेनची जी लांबी आहे ती काय करत होती, ती 20 सेकंदात पार करत होती. आता हे स्पीडसाठी आपल्याकडं दोन उदाहरणं झाली. हे काय झालं, पहिलं एक इक्वेशन झालंय आणि हे दुसरं इक्वेशन झालंय. आता काय करूया, आपण ह्यांना थोडंसं कम्पेअर करून बघू काय येतंय. आपण ह्या कंपॅरिझन सारखं आधी पण असं एक उदाहरण बघितलं होतं, बरोबर. आता हे कुठून आलं तुम्ही म्हणाल, तर हे कुठून आलंय, जो पोल होता, बरोबर, हे पोलच्या उदाहरणावरून आलंय, जे की इथे आहे, बरोबर. ती ट्रेन काय करत होती, त्या खांबाला 20 सेकंदामध्ये पार करत होती, बरोबर. आणि हे कुठून आलंय, तर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या उदाहरणात आपण काय करतो, दोघांची बेरीज करतो आणि भागिले त्याला काय करतो, वेळाने भाग देतो. तर हे कुठून आलंय, तर प्लॅटफॉर्मवरून, हे सूत्र प्लॅटफॉर्मवरून आले. आता हे दोन्ही काय आहेत, तर जो स्पीड आहे त्यासाठीची उदाहरणं आहेत. आपण काय करूया, या दोन्ही उदाहरणांना 1 आणि 2 ह्यांना काय करू, आपण कम्पेअर करू. आता कम्पेअर केल्यावर काय होणार आहे बघूया. एल टी डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू काय आहे आपल्याकडं, एल टी बरोबर अधिक 300 भागिले काय आहे आपल्याकडं, 35, बरोबर, 35 आहे. आता हेच आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर. तर आपण काय करतो, याच्यामध्ये तिरकस गुणाकार, इथं काय येणार आहे आपल्याकडं, 35 एल टी बरोबर 20 एल टी अधिक 300 गुणिले 20 बरोबर किती होतात, ते 6000 होतात, बरोबर. आता हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. 35 वजा ह्याला इकडे घेऊन आलो तर काय होणार आहे, इथं आपल्याकडे राहणार आहेत 15 एल टी बरोबर किती राहणार आहेत, 6000. येतंय लक्षात, बरोबर. हं, ठीक आहे. तर एल टी बरोबर काय होते आपल्याकडं, 15 एके 15 आणि 15 चोक 15 चोक 60 झाले, बरोबर. आणि हे पुढचे शून्य, म्हणजे एल टी बरोबर आपल्याकडे काय आले, 400. म्हणजे जी आपली ट्रेनची लांबी आहे, ट्रेनची लांबी, बरोबर, ही आहे ट्रेनची लेंथ, बरोबर, लेंथ ऑफ ट्रेन ही आलेली आपल्याकडे 400. आता आता पुढे काय जाऊन विचारलंय, पुढे काय उदाहरण दिले, की दुसरी जी ट्रेन आहे, आता दुसरी ट्रेन आतापर्यंत नव्हती आपल्या सिनेरिओमध्ये. आता जी दुसरी ट्रेन आहे ती काय करते, 200 मीटर लांबीची आहे, बरोबर, आणि ती 10 सेकंदात त्याला पार करते. आता इथं उदाहरण घेऊ आपण. आता आपल्याला काय माहिती झालंय, बरोबर, इथं काय माहिती झालंय आपल्याला, की हा 400 मीटरची ही ट्रेन, 400 मीटर लांबीची ट्रेन आहे, आणि दुसरी जी ट्रेन आहे ती येते त्याच्याकडं 200 मीटरची ट्रेन आहे, बरोबर, आणि ते 10 सेकंदात एकमेकांना पार करतात ते, बरोबर. मग आपण काय लिहू शकतो इथं, 10 सेकंद बरोबर काय करू शकतो, काय करतो आपण, दोघांची बेरीज करतो, बरोबर. ही झाली बेरीज, झाली 600, आणि डिवायडेड बाय आपण काय करत असतो, दोघांचा जो स्पीड आहे त्यांची पण आपण बेरीज करतो, कारण विरुद्ध दिशेने चाललेले आहेत म्हणून. तर विरुद्ध दिशेने चालल्यात. आता पहिल्याचा जो स्पीड आहे, बरोबर, तो आपल्याला काय माहिती आहे का, तर माहिती आहे किती आहे, 20, बरोबर. हं? पहिला जो ट्रेन आहे, पहिली जी ट्रेन आहे त्याचा स्पीड आपल्याला माहिती आहे का, तर माहिती आहे आपल्याला, तो किती आहे, 20 आहे. तर तो आपण इथं लिहून घेऊ, बरोबर. येतंय लक्षात, अधिक आता दुसऱ्या ट्रेनची गती आपल्याला बघायची किती आहे, बरोबर. तुम्ही म्हणाला आता हा वीस कुठून आलाय, तर आपल्याला माहिती आहे की ट्रेनची लांबी 400 आहे, बरोबर, आणि ती त्या खांबाला 20 सेकंदात पार करत होती, म्हणून काय होणार आपल्याला, आपण काय म्हणू शकतो, की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून काय जाणार आहे तिथं आपल्याला, स्पीड स्पीड आपल्याला काय होणार आहे, 400 भागिले 20, हे येतं 200, हे येतं 20, म्हणून हा 20 इथून इथं आलाय, बरोबर. ह्या उदाहरणावरून हे लक्षात घ्या. हे पहिल्या ट्रेनचा जो स्पीड काढलाय तो आपण ह्या सिनेरिओवरून काढलेला आहे. येतं लक्षात, ओके. आता हा 20 आणि दुसऱ्या स्पीडचा ट्रेनचा स्पीड आपल्याला माहिती नाही, तो तो आपण वाय म्हणून घेऊ. आता हे जर उदाहरण आपण सोडवलं तर इथं काय होतंय बघा, इथं जर तिरकस गुणाकार केला आपण तर इथं काय येणार आहे, 200 200 अधिक 10y बरोबर किती, 200 अधिक 10y बरोबर किती येणार इथं, 600, बरोबर.
जर 10y बरोबर इथं किती येत आहे 400, म्हणून y बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर? y बरोबर 40, बरोबर? y बरोबर 40. तर आहे का याच्यामध्ये ऑप्शनमध्ये? हे बघा, थोडासा क्लिष्ट प्रश्न विचारलेला आहे, थोड्याशा व्हॅल्यूज आपल्याला इथं काढाव्या लागतात. पण तुम्ही जर हा व्हिडिओ परत पाहिला पहिल्यापासून, तर आपण काय केलं या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण 8 प्रश्न घेतोय. ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये, जो की मी उद्या टाकणार आहे, त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या ह्याच्या पुढचा जो भाग येणार आहे त्याच्यामध्ये आपण अजून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, जे टाईप आपल्याला राहिलेले आहेत त्या टाईपचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा, अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.